मित्रांनो, आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकल्यानंतर कदाचित तुमचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की प्रेम सर्वात मोठं असतं, नाती अमूल्य असतात, माणुसकी पैशांपेक्षा श्रेष्ठ असते. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया उरला नाही, तुमचा व्यवसाय बंद पडला, तुमची नोकरी गेली, तर आज तुमच्या सोबत उभे असलेले किती लोक उद्याही तुमच्या पाठीशी उभे राहतील? किती नातेवाईक तुमचा फोन उचलतील? किती मित्र तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतील की काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत? मित्रांनो, सत्य हे आहे की आयुष्यातील काही गोष्टी इतक्या कटू असतात की लोक त्यांच्यावर बोलणं टाळतात. कारण हे सत्य ऐकायला थोडं कटू असतं, पण त्याकडे दुर्लक्ष करणं त्याहून अधिक धोकादायक असतं. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पैशांबद्दल नाही तर पैशामागे लपलेल्या त्या वास्तवाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा अनुभव जवळपास प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये कधीतरी घेतो. जेव्हा खिसा भरलेला असतो तेव्हा जग तुमच्याकडे एका नजरेने पाहतं, आणि जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा त्यात जगाची नजर पूर्णपणे बदलते. आज मी तुम्हाला अशाच 5 कटू सत्यांशी परिचय करून देणार आहे, जी कदाचित तुमचे जवळचे लोक सुद्धा तुम्हाला कधी सांगणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक पुढचा मुद्दा तुमच्या आयुष्यातील एखादा अनुभव, एखादी जखम किंवा एखादं न बोललेलं सत्य तुमच्या डोळ्यांसमोर उभं करेल. आणि कदाचित व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेल की ह्या जगामध्ये नेमकं काय खरं आहे आणि काय फक्त एक सुंदर भ्रम आहे. मित्रांनो, नात्यांमधील बंध हा बऱ्याचदा पैशांच्या तराजूमध्ये तोलला जातो, आणि हे आजचं सर्वात मोठं कटू सत्य आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत असते तेव्हा त्या व्यक्तीचे दूरचे नातेवाईकही आपलेपण दाखवण्यासाठी धडपडत असतात. उदाहरणार्थ, रमेश नावाच्या एका यशस्वी उद्योगपतीचा विचार करूया. रमेशने जेव्हा नवीन व्यवसाय सुरू केला आणि तो कोट्यवधी रुपये कमावू लागला, तेव्हा वर्षानुवर्षे न भेटलेले त्याचे काका, मावशी आणि चुलत भाऊ अचानक त्याच्या घरी चक्रा मारू लागले. त्याच्या घरातल्या छोट्याशा पूजेलाही हे नातेवाईक 2 दिवस आधी येऊन हजेरी लावायचे, कारण त्यांना माहिती होतं की रमेशकडून कधीही मोठी आर्थिक मदत मिळू शकते, किंवा मग समाजात रमेश आमचाच पुतण्या आहे असं सांगून त्यांना स्वतःची प्रतिष्ठा मिरवता येईल. पण काही वर्षांनी जेव्हा बाजारातील मंदीमुळे रमेशचा व्यवसाय बुडाला आणि तो कर्जामध्ये बुडाला, तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. ज्या चुलत भावाने रमेशच्या पैशांवर पार्ट्या केल्या होत्या त्याने रमेशचा फोन उचलणंच बंद केलं. जेव्हा रमेशने खरोखरच गरजेपोटी त्याच्या एका काकांना फोन केला, तेव्हा त्यांनी आमचीच परिस्थिती सध्या खराब आहे असं सांगून फोन ठेवला, आणि नंतर मागून व्यवसाय करायची लायकी नव्हती तर कशाला उड्या मारल्या असे टोमणे मारून समाजात त्याची नाचक्की करायला सुरुवात केली. मित्रांनो, हेच या जगाचं वास्तव आहे. तुमचे खिसे भरलेले असतील तर जग तुमच्या पायाशी असतं, आणि खिसे रिकामे झाले की रक्ताची नातीही अनोळखी होतात. समाजात आणि कौटुंबिक बैठकांमध्ये माणसाच्या सुसंस्कारी स्वभावाला नाही तर त्याच्या बँक खात्यातील आकड्यांना महत्त्व दिलं जातं. एकाच घरातील 2 भावांच्या उदाहरणावरून हे सहज समजून घेता येईल. मोठा भाऊ प्रकाश अत्यंत प्रामाणिक, सुशिक्षित आणि शांत स्वभावाचा आहे, पण तो एका सरकारी खात्यामध्ये साधी नोकरी करतो, आणि मित्रांनो, त्याचा पगारही बेताचाच आहे. दुसरा लहान भाऊ निलेश, जो स्वभावाने अत्यंत उद्धट आहे, लोकांशी नीट बोलत नाही आणि त्याचे काही व्यवहारही संशयास्पद आहे, पण तो रिअल इस्टेटच्या धंद्यातून महिन्याला लाखो रुपये कमावतो. जेव्हा कधी घरात जमिनीचा किंवा कौटुंबिक सोहळ्याचा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा प्रकाश कितीही चांगला आणि कायदेशीर सल्ला देत असला तरी घरातील वडीलधारे लोक त्याच्या मताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. उलट त्याला तुला व्यवहारातलं काय कळतं असं म्हणून गप्प केलं जातं. या उलट निलेश कौटुंबिक बैठकीमध्ये उशिरा येतो, उद्धटपणे आपले मत मांडतो, आणि त्याचे ते चुकीचे शब्दही घरातले सर्वजण अंतिम कायदा म्हणून स्वीकारतात, कारण त्या सोहळ्याचा मोठा खर्च निलेश करणार असतो. मित्रांनो, पैशांची हीच ती ताकद आहे जी निलेशच्या उद्धटपणाला त्याचा रुबाब बनवते, तर प्रकाशच्या शांत आणि प्रामाणिक स्वभावाला त्याची हतबलता किंवा कमकुवतपणा ठरवून मोकळी होते. सिनेमात किंवा पुस्तकात दाखवलं जाणारं निस्वार्थी प्रेम आणि पैशापलीकडची मैत्री प्रत्यक्ष आयुष्यात फार काळ टिकत नाही, कारण प्रत्येक नात्याचा अदृश्य पाया आर्थिक स्थैर्यावरच उभा असतो. सुमित आणि नेहा यांच्या लव्ह मॅरेजचं उदाहरण घेऊया. लग्नाच्या सुरुवातीला दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. गरिबी आली तरी आम्ही एकत्र राहू अशा प्रकारच्या आणाभाका त्यांनी घेतल्या होत्या. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा सुमितची नोकरी सुटली आणि घरात पैशांची चणचण भासू लागली, तेव्हा ते पुस्तकी प्रेम हवेत विरून गेलं. घराचं भाडं वेळेवर न जाणं, किराणा मालाचे पैसे नसणं आणि भविष्याची चिंता यामुळे त्यांच्यामध्ये रोज कटकटी सुरू झाल्या. नेहा जी कधी काळी सुमितच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायची, ती आता त्याला कमवायची लायकी नाही म्हणून टोमणे मारू लागली. ज्या घरामध्ये एकेकाळी फक्त प्रेमाच्या गोष्टी व्हायच्या, तिथे आता पैशाच्या अभावामुळे इतका कडवटपणा आला की दोघांना एकमेकांचा चेहरा बघणेही असह्य होऊ लागले.
शेवटी ते नाते केवळ कायदेशीर कागदावर उरले. यावरून हेच सिद्ध होतं की आजच्या काळामध्ये जोपर्यंत तुमच्याकडे समोरच्याला देण्यासाठी आर्थिक सुरक्षा, मानमरातब किंवा भौतिक सुखसोयी आहे, तोपर्यंतच तुमच्या प्रेमाची आणि नात्यांची किंमत असते. ज्या दिवशी हा पुरवठा थांबतो, त्या दिवशी निस्वार्थीपणाचा भ्रम कडाडून तुटतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक समाजाने यशाची व्याख्या केवळ आणि केवळ आर्थिक सुबत्तेशी जोडून ठेवली आहे. माणसाची बुद्धिमत्ता, त्याचे अफाट ज्ञान किंवा त्याचे प्रामाणिक कष्ट ह्या गोष्टींना आजच्या जगामध्ये तोपर्यंत किंमत मिळत नाही जोपर्यंत त्यातून एखादी मोठी गाडी, आलिशान बंगला किंवा महागडे ब्रँडेड कपडे खरेदी केले जात नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असेल पण त्याचा वापर करून तो श्रीमंत होऊ शकला नाही, तर समाज त्याच्या ज्ञानाला फुकटचा सल्ला म्हणून उपहासाने नाकारतो. अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने जगणाऱ्या मध्यमवर्गीय किंवा गरीब व्यक्तीला समाज थेट अपयशी ठरवून मोकळा होतो. दुःखद वास्तव हे आहे की समाजामध्ये तुमच्या संघर्षाबद्दल कोणालाही आदर किंवा सहानुभूती नसते. उलट अनेकांसाठी तुमच्या गरिबीचा किंवा सामान्य स्थितीचा वापर स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो. जर तुमच्या खिशात पैसा नसेल तर तुमचे जवळचे मित्रही तुमच्यासोबत उठण्या बसण्यामध्ये किंवा तुम्हाला त्यांच्या उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये आमंत्रित करण्यात संकोच बाळगतात, कारण त्यांना स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेची काळजी असते. दुसरीकडे समाजात एका विचित्र मानसिकतेचा उदय झाला आहे, जिथे पैसा कशा मार्गाने कमावला ह्यापेक्षा तो किती प्रमाणात उपलब्ध आहे याला महत्त्व दिले जाते. एखादी व्यक्ती खोटं बोलून, फसवणूक करून किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने श्रीमंत झाली असली तरीही हाच समाज त्या व्यक्तीसमोर नतमस्तक होतो, कारण लोकांना केवळ बाह्य चमचमाट आकर्षित करत असतो. ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे त्याला समाज आपोआपच बुद्धिमान, उत्तम नेतृत्व गुण असलेला आणि थोर पुरुष मानू लागतो, मग भलेही त्याचे वैयक्तिक चारित्र्य कितीही खालवलेले का नसो. या उलट जो माणूस अत्यंत प्रामाणिकपणे, कोणालाही न फसवता केवळ 2 वेळची भाकरी कष्टाने कमावतो, त्याला समाज अगदी तुच्छ आणि नगण्य लेखतो. या जगात जर स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, कारण हे जग केवळ उगवत्या सूर्याला म्हणजेच आर्थिक ताकदीलाच मुजरा करते. हे सत्य आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. समजा एकाच गावात राहणारे राम आणि श्याम हे 2 वर्गमित्र आहे. राम हा अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि सुशिक्षित तरुण आहे, जो एका शाळेमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. त्याला समाजाचे, साहित्याचे प्रचंड ज्ञान आहे आणि तो नेहमी लोकांना मोफत आणि योग्य सल्ले देतो. पण त्याची आर्थिक स्थिती मध्यमवर्गीय आहे आणि तो साध्या दुचाकीवरून फिरतो. मित्रांनो, लोक रामच्या ज्ञानाचे कौतुक करण्याऐवजी त्याला एवढा हुशार असून काय फायदा, अजून साधी कारच घेता आली नाही असे म्हणून हिणवतात. दुसरीकडे त्याचा मित्र श्याम हा अभ्यासामध्ये अगदी सामान्य होता, पण त्याने इल्लीगल व्यवसायांच्या माध्यमातून अल्पावधीतच करोडो रुपये कमावले. आज श्याम मोठ्या आलिशान गाडीतून फिरतो आणि ब्रँडेड कपडे घालतो. समाज श्यामच्या पैशांच्या गैरमार्गांकडे पूर्णपणे डोळेझाक करतो आणि गावातल्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात त्याला मुख्य अतिथी म्हणून बोलावून त्याचा सत्कार करतो. ज्या मित्रांना राम सोबत फिरताना लाज वाटते, तेच मित्र श्यामच्या पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी धडपडत असतात. मित्रांनो, हे उदाहरण सिद्ध करतं की आज समाज रामच्या प्रामाणिक ज्ञानापेक्षा श्यामच्या चमचमणाऱ्या पैशालाच श्रेष्ठ मानतो. आयुष्यातला सर्वात मोठा गुरु हा कठीण काळ असतो, कारण ह्याच काळामध्ये तुम्हाला तुमच्या खऱ्या आणि खोट्या लोकांची ओळख पटते. जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसे असतात तेव्हा तुमच्या भोवती मित्रांचा आणि हितचिंतकांचा मेळा असतो, पण ज्या दिवशी तुमचे दिवस फिरतात आणि तुमचा खिसा रिकामा होतो तेव्हा अचानक तुमच्या सभोवतालची गर्दी गायब होते. जे लोक कालपर्यंत तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होते, तेच लोक आज तुम्हाला रस्त्यावर पाहून ओळख दाखवायलाही नकार देतात. गरिबी ही माणसाला फक्त आर्थिकदृष्ट्या तोडत नाही, तर ती त्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुम्ही स्वतःला जगापासून वेगळे करू लागता, कारण प्रत्येक ठिकाणी पैशांची गरज असते. कोणत्याही कौटुंबिक कार्यामध्ये किंवा मित्रांच्या गेट टुगेदर मध्ये जाण्याची तुमची हिंमत होत नाही, कारण तिथे होणाऱ्या पैशांच्या चर्चांमध्ये तुम्ही स्वतःला कमी लेखू लागता. हा एकटेपणा इतका भयंकर असतो की माणूस आतून पूर्णपणे खचून जातो आणि त्याला जाणीव होते की पैशांशिवाय तो ह्या जगामध्ये किती एकटा आहे. कठीण काळामध्ये तुम्हाला मदत करायला कोणीही पुढे येत नाही. उलट लोक तुम्हाला लांबूनच सल्ले द्यायला सुरुवात करतात. कष्ट कर, वेळ बदलेल अशा पोकळ शब्दांनी तुमचे पोट भरत नाही आणि हेच सल्ले देणारे लोक स्वतःचा खिसा मात्र घट्ट धरून ठेवतात. जोपर्यंत तुमच्यात स्वतःहून उभे राहण्याची ताकद येत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला फक्त तमाशासारखं पाहत राहतं. त्यामुळे कोणावरही विसंबून राहू नका. तुमचा पैसाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे, जो तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतो.
बऱ्याचदा लोक म्हणतात की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, पण आजच्या जगामध्ये जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही तुमचे किंवा तुमच्या जवळच्या लोकांचे आयुष्य वाचवू शकत नाही. सरकारी रुग्णालयांच्या रांगेत उभं राहून प्राण सोडणारे गरीब आणि खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून उत्तम उपचार घेणारे श्रीमंत, हा फरक आपल्याला रोज पाहायला मिळतो. पैसा तुमच्या आरोग्याची हमी देऊ शकत नाही, पण तो तुम्हाला सर्वोत्तम उपचार आणि औषधे नक्कीच मिळवून देऊ शकतो, ज्यामुळे तुमचे आयुष्य वाढू शकते. गरीब माणूस आपला संपूर्ण वेळ फक्त 2 वेळच्या जेवणाची सोय करण्यातच घालवून टाकतो. त्याच्याकडे स्वतःच्या स्वप्नांवर काम करायला किंवा स्वतःचा विकास करायला वेळच उरत नाही, कारण त्याची रोजची लढाई ही अस्तित्वाची असते. या उलट श्रीमंत व्यक्ती पैशांच्या जोरावर इतरांचा वेळ विकत घेते आणि तो वेळ स्वतःचे साम्राज्य वाढवण्यासाठी वापरते. म्हणजेच पैसा तुम्हाला फक्त वस्तू विकत घेऊन देत नाही, तर तो तुम्हाला वेळ आणि स्वातंत्र्य मिळवून देतो, जे गरीबाच्या नशिबात कधीच नसतं. जेव्हा एखादा गरीब माणूस आजारी पडतो तेव्हा फक्त त्याचे शरीरच दुखत नाही, तर त्या आजारपणामुळे होणाऱ्या खर्चामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब कर्जाच्या खाईत ढकलले जाते. एक छोटासा आजार सुद्धा गरीबाच्या संपूर्ण आयुष्याची कमाई एका फटक्यामध्ये संपवून टाकतो. अशा वेळी कोणतीही देवाधर्माची गोष्ट किंवा लोकांची सहानुभूती कामाला येत नाही. तिथे फक्त आणि फक्त पैसाच काम करतो. त्यामुळे आरोग्याचा विचार करतानाही पैशांचे महत्त्व नाकारणे म्हणजे स्वतःच्याच पायांवर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. मित्रांनो, ह्या जगामध्ये जर तुम्हाला तुमचा आत्मसन्मान टिकवून ठेवायचा असेल तर तुमच्याकडे पैसा असणे हे अत्यंत अनिवार्य आहे. जेव्हा तुम्ही कोणाकडूनही कर्ज घेता किंवा कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहता, तेव्हा तुम्ही तुमचा स्वाभिमान त्यांच्याकडे गहाण ठेवलेला असतो. पैशांच्या अभावामुळे माणसाला अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात ज्या त्याच्या तत्वांच्या विरोधात असतात. तुम्हाला लोकांचे टोमणे, त्यांचे अपमान किंवा त्यांच्या अटी मुकाट्याने मान्य कराव्या लागतात, कारण तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. पैसा हा सर्व काही नसला तरी तो आयुष्यातील 99% समस्या सोडवण्याची ताकद ठेवतो. पैसा तुम्हाला एक असा सुरक्षा कवच देतो ज्यामुळे कोणीही तुमच्यावर सहजपणे अन्याय करू शकत नाही किंवा तुम्हाला ग्रँटेड पकडू शकत नाही. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक स्थैर्य असतं तेव्हा तुम्ही समाजात ताठमानेने जगू शकता. तुमचे निर्णय स्वतः घेऊ शकता आणि कोणाचेही गुलाम बनण्याची तुम्हाला गरज पडत नाही. तुमचा आत्मसन्मान हा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याशी थेट जोडलेला आहे. हे सत्य जितके लवकर स्वीकाराल तितकं चांगलं आहे. शेवटी मित्रांनो, पैशांचा माज करू नका, पण पैशाला कधीही कमी लेखू नका. आजच उठून स्वतःच्या आर्थिक प्रगतीवर काम करायला सुरुवात करा. आळस सोडा, नवनवीन गोष्टी शिका आणि स्वतःला इतके सक्षम बनवा की कोणालाही तुमची किंमत कमी करण्याची हिंमत होणार नाही. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे जग क्रूर आहे. ते फक्त यशस्वी आणि श्रीमंत लोकांचे ऐकते. जर तुम्हाला ह्या जगामध्ये तुमची ओळख निर्माण करायची असेल तर सर्वात आधी स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत करा. तर मित्रांनो, आजचं हे कटू सत्य तुम्हाला कसं वाटलं? मला माहिती आहे की हे ऐकायला खूप कठीण आहे, पण हेच आपल्या आयुष्याचं वास्तव आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना अजूनही पैशांची किंमत समजलेली नाही. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच डोळे उघडणारे व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. मित्रांनो, भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.